ढोकळे, नदाफजी, सोमनाथजी साळुंके, त्याच्याच बरोबर कोल्हापूर शहरचे असणारे शहर अध्यक्ष, सर्व कोल्हापूर जिल्ह्यातले असणारे कार्यकर्ते, उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि बालमित्रांनो, महानगरपालिकेच्या निवडणुका यांचं बिगुल वाजलं आणि हे बिगुल वाजल्यानंतर प्रत्येकाची असणारी धावपळ चालली आहे. कसली धावपळ चालली आहे तर सभागृह 130 आहे, पण आपल्याकडे असणारे 130 उमेदवार सुद्धा नाहीत. आणि आपल्याकडे 130 उमेदवार नाहीत म्हणून असणारं राजकीय समझोता होतोय का, आणि तो राजकीय समझोता करत आपली जागा भरायची अशी असणारी परिस्थिती आहे. गेले अनेक वर्ष इथे असणारं आणि अनेक इलेक्शन असं मी म्हणेन की समझोत्याचं राजकारण चाललं. समझोत्याचं असणारं राजकारण चाललं आणि हे समझोत्याच्या राजकारणामुळे राजकीय पक्ष काही मतदारसंघामध्ये जिवंत आणि काही मतदारसंघामध्ये मेलेल्या अवस्थेमध्ये अशी असणारी परिस्थिती आहे. कुठल्या इलेक्शनमध्ये आपण असणारा युती करावी, कुठल्या इलेक्शनमध्ये आपण युती करू नये याचंही भान राहिलं नाही. सत्ता आणि सत्ता याच्याशिवाय दुसरं काहीच आम्हाला दिसत नाही आणि याचं आम्हाला कोणाला दिसत नसल्यामुळे पक्ष हा लयास गेला अशी असणारी परिस्थिती आहे. मित्रो, आपण जर पाहिलं तर ही अवस्था एका दृष्टीने वाईट आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. मी वाईट ह्याच्यासाठी म्हणतो मानतोय की शेवटी राजकीय पक्ष हे लोकशाहीचं टिकण्याचे एक हत्यार आहे. उद्या ही लोकशाहीच, राजकीय पक्षच टिकले नाही तर लोकशाही टिकेल पण एक पक्ष कुठला तरी जिवंत राहील. आणि आज आपल्याला तेच दिसतंय की भारतीय जनता पक्षाचं असणारं जे काही राजकारण आहे हे सगळं राजकारण राजकीय पक्ष संपवण्याचं राजकारण आहे. भारतीय जनता पक्षाबरोबर दोन पक्ष आहेत. एक एकनाथ शिंदेना मिळालेली असणारा शिवसेना हा एक पक्ष आहे आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार यांना मिळालेली असणारा एनसीपी असा प्रश्न आहे. दोघांमध्ये रेस लावली.
की भारतीय जनता पक्षाशी असणारं कोण इमानदार राहणार, आणि म्हणून पहिल्यांदा सांगितलं की आम्ही कोणाबरोबर युती करणार नाही, आणि नंतर सांगण्यात आलं की आम्ही असणारं एकनाथ शिंदेबरोबर युती करू, राष्ट्रवादी बरोबर करणार नाही. हा खेळ आपण समजला पाहिजे. या खेळाच्या माध्यमातून राजकीय पक्ष कमकुवत करणं हे सुरुवात झालं. एकनाथ शिंदेबरोबर सुद्धा असणारा युती होईल की न होईल याच्याबद्दल मला असणारा शंका आहे. आणि युती झाली तर जी काही मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद होती, ऐंशी एक नगरसेवक निवडून आणण्याची जी ताकद होती, त्या ताकदीला बघताना असणारा भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 100 जागा तरी देणार का? 227 228 पैकी की त्यांना असणारा 30-40 जागा घ्या आणि गप्प बसा म्हणून सांगणार आहात? म्हणजे जो खेळ चाललाय भारतीय जनता पक्षाचा, RSSचा, तो इथले राजकीय पक्ष संपवण्याचा खेळ चाललाय. आणि राजकीय पक्ष संपले, शीन झाले की आपण एकमेव शिलेदार राहू अशी असणारी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवरती कोल्हापूरमध्ये अध्यक्षाने जाहीर केलं, शहराच्या अध्यक्षाने जाहीर केलं की आम्ही एकूण 1 जागा या ठिकाणी लढवणार आहोत. तर आम्ही सगळ्या वार्डामध्ये जिवंत आहोत, सगळ्या प्रभागामध्ये जिवंत आहोत. आमच्याकडे कार्यकर्ते आहेत, भले ताकदवर नसतील, मध्यंतरी एक पिक्चर निघाला होता बबली बंटीचा. कोल्हापूरच्या निवडणुका सुद्धा बबली बंटीच्या निवडणुका आहेत. पण त्या निवडणुकांमध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे, इथे लोकशाहीची गरज कोणाला आहे? तर वंचितांना गरज आहे. आणि आज वंचितानेच ठरवलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाचा हा जो मनसुबा आहे, भारतीय जनता पक्षाचा असणारा हा जो मनसुबा आहे की राजकीय पक्ष संपवणं, हा जो मनसुबा आहे तो आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, हे असणारं लक्षात घ्या. ₹5,000 भारतीय जनता पक्ष एका मताला देण्याची तयारी आहे. ज्या घरामध्ये 5 मतं आहेत त्यांना किती मिळतील? ज्यांच्या घरामध्ये 5 मतं आहेत त्यांना किती मिळतील? आता हे 25,000 किती दिवस टिकतील? एक महिना. आणि 1 महिन्यानंतर ह्या लोकशाहीचं तुम्ही काय केलेलं असेल? तर तिलाही तुम्ही मसनात नेऊन पोचवलेली असेल. 25,000ने 25,000 घेऊन तुम्ही लोकशाही
ही मसनात नेऊन पोचवलेली असेल, आणि मग जे दमन कार्य या ठिकाणी सुरुवात होईल, जे दमन कार्य या ठिकाणी सुरुवात होईल त्याला आपल्याला तोंड द्यावं लागेल, हे लक्षात घ्या. जे 25,000 रुपये वाटतात आहेत, तुम्हाला असं वाटतं त्यांचा हेतू स्वच्छ आहे? तुम्हाला गुलाम करण्याचा आहे. तुम्ही आवाज उठवणार नाही अशा अवस्थेमध्ये घेऊन जायचं आहे. आणि ते ज्या दिवशी होईल त्या दिवशी महात्मा फुलेंपासून सुरुवात झालेला लढा, महात्मा फुलेंपासून सुरुवात झालेला लढा हे गाडण्याचं काम आपणच केलं असेल, हे लक्षात घ्या. दुसरा तिसरा कोणीच नाही. कशासाठी? तर फक्त 25,000साठी. कशासाठी? तर फक्त 25,000साठी. मित्रो, बिहार मधला निवडणुका आपण पाहिल्या. काय झालं? बिहार मधल्या निवडणुका आपण बघितल्या. काटेकी लढाई आहे म्हणून सांगण्यात आलं, आणि इलेक्शन मध्ये आपल्याला असताना दिसलं की काट्याची तर सोडून द्या, पण लढाईच झाली नाही अशी असणारी परिस्थिती. लढाईच झाली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. एकतर्फा निकाल निघाला अशी परिस्थिती आहे. आणि त्या बिहारच्या माणसाला तुम्ही जाऊन विचारा, अरे तो म्हणतो आम्ही त्यांना मतदान दिलं नाही. आज मित्रो, हेराफेरी होते, गफला होतोय, पण ह्या गफल्यावरती सुद्धा मात करता येते, हे लक्षात घ्या. आपल्याला माहित आहे की झुंडशाही, ही झुंड एकदा बाहेर पडली तर ती भल्या भल्याना उद्ध्वस्त करून निघते, हे लक्षात घ्या. ही झुंडशाही जी आहे ती भल्या भल्याला उद्ध्वस्त करून टाकते. आपण सुद्धा असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की मताची झुंडशाही आपण उभी केली पाहिजे, आणि या भारतीय जनता पक्षाला आपण उद्ध्वस्त केलं पाहिजे, हे लक्षात घ्या. मला अनेक जण म्हणतात, तुम्हाला भीती वाटत नाही का? मी म्हटलं, जोपर्यंत लोकशाही साबित आहे तोपर्यंत मला भीती वाटणार नाही. लोकशाही साबूत आहे तोपर्यंत मी अजिबात कोणाला घाबरत नाही, मोदीलाही घाबरत नाही. पण ज्या दिवशी लोकशाही संपली त्या दिवशी राजेशाही सुरुवात झाली. ज्या दिवशी लोकशाही संपली त्या दिवशी राजेशाही संपली. लोकशाही संपली त्या दिवशी राजेशाही सुरुवात झाली, आणि राजेशाही त्या दिवशी सुरुवात झाली त्या दिवशी भीतीचं वातावरण सुरुवात होणार. आणि त्या भीतीच्या वातावरणामध्ये झुंडशाही सुद्धा काहीच करू शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून ही झुंडशाही
मताची झुंडशाही या निवडणुकीमध्ये आपल्याला उभी करायची आहे, हे लक्षात घ्या. उभी करायची आहे, मतपेटीतून उभी करायची आहे, आणि ती आपण कराल ही अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतोय. इथली व्यवस्था आपण असताना पाहिली. तर नरेंद्र मोदी चायनाला विकल्या गेलेला आहे अशीच परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी दिसते. चायनाला विकल्या गेलेला आहे. कारण का तर मागच्या 10 दिवसापूर्वी YouTube वरती जा, आर्मीचा चीफ जो आहे त्याचं भाषण काढा आणि ऐका. त्यांनी असं म्हटलं की चायना हा आमचा शत्रू आहे. आणि त्याच्याशी आम्हाला युद्ध करण्याची पाळी येऊ शकते असं तो म्हणाला. पाळी येऊ शकते. आणि त्याच्याच 3 दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण आपण असताना ऐका. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐका आणि नरेंद्र मोदी असं म्हणतो की चायना आमचा सगळ्यात चांगला मित्र आहे. चायना हा आमचा सगळ्यात चांगला मित्र आहे. जे या देशाची ज्यांच्या हातामध्ये सुरक्षित आहे असा मिलिटरीतला चीफ म्हणतो की चायना आमचा असणारा दुश्मन आहे, ते आमच्याशी युद्ध करायला बसलंय. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघत असाल की नरेंद्र मोदी असं म्हणतोय की चायना माझा असणारा मित्र आहे. या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये, देशाच्या 70 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या कालावधीमध्ये आपण सरकारची एक भाषा आणि मिलिटरीची दुसरी भाषा असं पण कधी ऐकलंय का? दुर्दैवाने कमजोर विरोधी पक्ष आपल्याकडे आहे. कमजोर विरोधी पक्ष असल्यामुळे तो पार्लमेंटचा उपयोगही करत नाही आणि विचार देतही नाही की तुमची भूमिका एक आणि आर्मी चीफची भूमिका एक. कोणाला मानायचं? जनतेने कोणाला मानायचं? आणि म्हणून इथला असणारा सनातन आणि जो भारतीय जनता पक्ष RSSचा प्रेमी आहे त्याला असणारा विचारतोय, त्यांना आम्ही असणारा विचारतोय की सिंदूरचं युद्ध झालं, हा माणूस दर 3ऱ्या दिवसाला मोदी कुठल्या नाही कुठल्या तरी देशाला भेट द्यायला जातोय. आज सुद्धा कुठल्या तरी परदेशामध्ये आहे. मी त्या जनतेला आवाहन करतोय की भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपल्या वस्तीमध्ये जो प्रचाराला येईल, संघाचा जो प्रचाराला येईल, त्याला असणारा एक विचारा की सिंदूरच्या वेळेस तुमच्या बरोबर कोण उपस्थित होता? सिंदूरच्या युद्धाच्या वेळेस तुमच्या बरोबर एक देश मित्र म्हणून का उभा राहिला नाही? मित्र म्हणून एक देश सुद्धा का उभा राहिला नाही याचं उत्तर सांगा. विश्वगुरु
आम्ही विश्वगुरु आहोत. अरे बाबा, विश्वगुरु एक सांग, या सिंधूच्या युद्धामध्ये तुझ्या बरोबर एक शिष्य सुद्धा का उभा राहिला नाही? आणि एकही मित्र जर उभा राहणार नसेल तर उद्या चायना बरोबरचं युद्ध असेल किंवा इथल्या पाकिस्तान बरोबरचं युद्ध असेल, तुम्ही करणार का यात? आज आपल्याला दिसते हा जो यूट्यूब चॅनल आहे, एकदा छंद म्हणून जेवढे भविष्यवाणी सांगणारे ऍस्ट्रॉलॉजर्स आहेत, यांचं रात्रभर ऐकत बसलो. काय म्हटलं? यांचं रात्रभर ऐकत बसलो. आणि या रात्रभर ऐकत असताना एकच सूर त्याच्यामध्ये मला सापडला, आणि तो सगळ्यांचा सारखा होता, कॉमन होता, आणि तो म्हणजे येत्या 2-3 महिन्यामध्ये आपलं पाकिस्तान बरोबरचं युद्ध होईल. आर्मी चीफही म्हणाले. आणि आज पाकिस्तानला असणार हत्यारं कोण कोण पुरवतंय? तर इंग्लंड पुरवते, फ्रान्स पुरवतोय, अमेरिका देते, आखाती देशामधले मुस्लिम राष्ट्र आहेत ते देतात. चायना तर तिथे देतेच आहे. रशियाने सांगितलं की जे आम्ही पाकिस्तानला पाहिजे ते आम्ही अस्त्रांना देऊ. आणि एवढी सगळी देश, आणि हे सगळे देश पाकिस्तानला हत्यार देणार असतील, आणि पाकिस्तानचा हत्यार कोणाच्या विरोधात वापरणार? तर ते भारताच्या विरोधात वापरणार. मोदींना आपण विचारलं पाहिजे, बाबा तू आम्हाला वाचवणार कसं ते हे सांग. या देशाला वाचवणार कसं तेवढं सांग. किंवा हे देश विरोधात का गेले? हे विरोधात जाण्याचं कारण काय होतं? तर त्याचं एकच कारण, ते म्हणजे अहमपणा. आपण जसं म्हणतो की गावातला पाटील टग्यासारखा वागतोय, आपण म्हणतो की नाही, तशा रीतीने मोदी टग्यासारखा वागायला लागलाय जगभर. त्या पाटलाची आपल्याला भीती वाटत नाही, कारण का दर दिवशी आपल्या बरोबर त्याचं भांडण चाललेलं असतं. तोही आपल्याला हात लावत नाही, आपणही त्याला हात लावत नाही. पण ह्या टग्याचं असताना भांडण जे आहे ते आता देशाच्या भूमीवरती येऊन पडायला लागलं. डोनाल्ड ट्रम्प म्हणतो की नाही, मी सुद्धा जगातला असणारा टग्या आहे. आणि हा काय म्हणतो, आमचा टग्या, की मी डोनाल्ड ट्रम्पला शिकवलेला आहे आणि शिकवतोय. आता ह्या दोन टग्यांमधली भांडणं, या दोन टग्यांमधली असणारी भांडणं जी आहेत, अमेरिकेबरोबरची भांडणं, याची रशिया बरोबरची भांडणं, याची असणारी इंग्लंड बरोबरची भांडणं, त्याचं भोगावं कोणाला लागणार आहे? ते भारतीयांना भोगावं लागणार आहे. ते भारतीयांना भोगावं लागणार आहे. ती काय भारताच्या विरोधात नाही आहेत.
ते ह्या टगेच्या विरोधात आहेत. हे टगेच्या विरोधातलं असणारं भांडण आहे. आणि या टगेच्या विरोधातलं भांडण, त्याची किंमत आपण का द्यावी? याची किंमत आपण का द्यावी? हा प्रश्न सगळ्यांनीच आपल्याला असताना विचारला पाहिजे, हे लक्षात घ्या. हा उद्याचं युद्ध ते पाकिस्तान बरोबरच आहे की चायना बरोबरच आहे त्यात सांगता येत नाही. टाळायचं असेल तर ते तुमच्या हातामध्ये आहे, हे लक्षात घ्या. हे भांडण टाळायचं आहे, तुमच्या हातामध्ये आहे. आपण नाही म्हणतो नारा बास नारा बासरी, तशाच रीतीने मोदीला तुम्ही सत्तेवरतीच बसवलं नाही तर युद्ध कोणाबरोबर होणार आहे? जनतेला हे युद्ध पाहिजे असेल तर मोदीला बसवा, असं मी सरळ म्हणणार आहे. तुम्हाला युद्ध पाहिजे का? ज्यांना ज्यांना युद्ध पाहिजे त्यांनी हात वरती करा. तुम्हाला असताना आता जर युद्ध नको असेल तर मोदीला खाली खेचा, आणि खाली खेचायचं असेल तर या कॉर्पोरेशनच्या निवडणुका सुद्धा अत्यंत महत्वाच्या आहेत, हे लक्षात घ्या. या महानगरपालिका सुद्धा महत्वाच्या आहेत. त्यातून संदेश जातो, मोदीच्या विरोधात मतदान दिलं, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान दिलं, उद्या सत्तेवरती आले नाही, संदेश हा जातो की ह्या टग्याला आता लोकच बघायला लागली आहेत, आपल्याला बघण्याची गरज नाही. भारतीय जनताच त्याला बघायला लागलेली आहे, आपल्याला बघण्याची गरज नाही. आणि भारतीय जनता जर बघणार नसेल तर हे सगळे बघितल्याशिवाय राहणार नाहीत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मला मान्य आहे की कॉर्पोरेशनचा प्रश्न म्हणजे रस्त्याचा प्रश्न, कॉर्पोरेशनचा प्रश्न म्हणजे असणाऱ्या साफसफाईचा प्रश्न, कॉर्पोरेशनचा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न, कॉर्पोरेशनचा प्रश्न म्हणजे नळांचा प्रश्न, गटारांचा प्रश्न, झोपडपट्ट्यांमधला प्रश्न. याच्यावरती तर आपण लढत आलेलोच आहोत. याच्यावरती आपण लढत आलेलोच आहोत. पण आता जे मांडर आवतंय डोक्यावरती ते युद्धाचं सावट आपल्या समोर आहे, हे लक्षात घ्या. इथले चॅनलवाले आणि वर्तमानपत्रवाले यांना मोदीने मंद केलेला आहे, हे लक्षात घ्या. हे बसलेले पत्रकार खरडवतात, फिल्म करतात, पाठवून देतात, पण त्यांचा जो मालक बसलेला आहे त्याला कात्री लावतो आणि मोकळा करतो. काका त्या मालकाला मोदीने सांगितलंय तू माझ्या विरोधात छाप तर खरं, तुला आतमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. मोदीचं आणि ट्रम्पचं भांडण काही आहे. मोदी असं म्हणतोय तू रशियाचं तेल विकतोयस, ठीक आहे चल विक, पण त्याच्यातला नफा कोणाकडे जातोय? तुम्हाला माहिती आहे रशियाचं तेल भारतात विकल्या जाते, त्याचा नफा दरवर्षी कितीचा आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का? दरवर्षी
रशियाचं तेल आपल्याला असं सांगितलं जातंय की भारत विकतोय, चूक आहे. ते भारताला तेल मिळतंय हे बरोबर आहे, पण विकणारा रिलायन्स आहे हे लक्षात घ्या. रिलायन्स कंपनी आहे हे लक्षात घ्या. आणि दरवर्षी या कंपनीला नफा किती होतो? कमीत कमी 44,000 कोटीचा नफा आहे. कितीचा नफा आहे? 44,000 कोटीचा नफा आहे. जे कच्चं तेल आपण आणतो, आयात करतो, ते आयातापोटी आपण असणारा परदेशी चलन किती खर्च करतो? वर्षाला 1,10,000 कोटी आपण खर्च करतो. 1,10,000 कोटी आपण खर्च करतो. तो ट्रम्प हेच म्हणतोय, अरे बाबा 44,000 कोटी तुम्ही कमवताय, हे त्या अंबानीच्या कंपनीला देण्यापेक्षा, रिलायन्सच्या कंपनीला देण्यापेक्षा ते असणारे सरकारच्या तिजोरीमध्ये गेले असते तर आज डिझेल जी 90 रुपये आहे तुम्हाला 40 रुपयाला मिळाली असती की नसती? 40 रुपयाला मिळाली असती की नसती? मोदी तुमचं भलं करतोय की तुमचं खोबरं करतोय? मग त्याचं खोबरं कधी करणार? त्याचं खोबरं कधी करणार? तुम्हाला संधी आली आहे. माझा भारतीय जनता पक्षवाले असतील, RSS वाले असतील, त्याला आव्हान आहे की मी हा जो आरोप केलेला आहे तो खोटा असेल तर उद्याच सभा घ्या आणि सांगा हा खोटा आहे म्हणून. मोदी खऱ्या अर्थाने हिटलर झाला हे लक्षात घ्या. मी असं बोललो की RSS वाल्यांना फार झोंबतं. अरे अर्धे चड्डीवाले एवढंच मला सांगा, गेल्या 2.5 वर्षामध्ये नरेंद्र मोदीने एकदा तरी मोहन भागवताची भेट घेतली आहे का? की मोहन भागवतच त्याला भेटायला चालले अशी परिस्थिती? आणि म्हणून मित्रो, ही जी लूट चाललेली आहे, जगातल्या देशाचे जे नेते आहेत ते असं म्हणतात की भारत आता वरती येतोय, लोकांची परिस्थिती बदलते. ही लोकांची परिस्थिती बदलत असताना लोकांना श्रीमंत करण्याच्या ऐवजी तुम्ही असणारा काही घराणेशाहीना श्रीमंत का करताय? तुम्ही काही घराणेशाहीनं असणारं श्रीमंत का करताय आणि नव्यानं गुलामी ह्या देशावरती का आणताय? कॉर्पोरेटची गुलामी तुम्ही का आणताय? आणि म्हणून मित्रो, उद्याची ही निवडणूक वेगवेगळ्या मार्गाने महत्वाची आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. ही देशाची चाललेली लूट, सामान्य जनतेची चाललेली लूट, हिला थांबवायची असेल तर इथले राजकीय पक्ष काहीच करू शकणार नाहीत. इथले राजकीय पक्ष काहीच करू शकणार नाहीत. याचं कारण आहे
मोदी त्यांना म्हणतो, तुम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं आहे की नाही एवढं सांगा. तुमचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं आहे की नाही तेवढं सांगा. स्वातंत्र्य ठेवायचं असेल तर माझ्या सरकारवरती टीका करायची नाही, माझ्या सरकारचं भिंग बाहेर काढायचं नाही. ते काढलं तर तुमची भिंग कोर्टात पडलेली आहेत. कोर्टाला एक अर्ज देईन की याची चौकशी आम्हाला करायची आहे आणि म्हणून ह्याला आम्हाला ताब्यात द्या. तुम्ही ताब्यात आलात तर तिहार जेलचे दरवाजे मोकळेच आहेत. ते तिहार जेल की स्वातंत्र्य? दुर्दैवाने मी असं म्हणेन की काँग्रेसचा कार्यकर्ता असेल, डावा कार्यकर्ता असेल, समाजवादी कार्यकर्ता असेल, मानवतावादी कार्यकर्ता होता, याचा एक काळ आवाज होता. त्याच्या आवाजामध्ये ताकद होती, बुलंदशाही होती. आंबेडकरी चळवळीच्या आवाजामध्ये आज ती एकच शिल्लक राहिलेली आहे. आणि मग उद्याची असणारी ही चळवळ, उद्याची असणारी ही चळवळ आणि उद्याची असणारी ही लोकशाही वाचवण्याची जबाबदारी ही फुले शाहू आंबेडकरी विचारांवरती आलेली आहे, हे लक्षात घ्या. ही फुले शाहू आंबेडकरी विचारांवरती आलेली आहे आणि ही ऐतिहासिक जबाबदारी आपल्या सगळ्यांना पार पाडायची आहे. ती या निवडणुकीमध्ये आपण पार पाडाल. सभेला जशी गर्दी आहे, सभांना जशी गर्दी आहे,